शिर्डीवरून आहे तुकाराम फिगर आणि आपली भूमी चार्जर टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक मध्ये आपण काम करतोय. तर आबांची माझी ओळखच नाहीये. काम घेण्याच्या अगोदर मी फर्स्ट टाइम इथं पहिल्यांदा चाललोय आपण, बरोबर. म्हणजे आपण युट्यूबला पाहिलं, पण 2-3 शेतकऱ्यांचे कांद्याला आलेले जे रिझल्ट आहेत ते आपले देवळ्यांचे आयर्स आहेत त्यांचे शेतकऱ्यांचे 2-3 शेतकऱ्यांचे त्यांनी रिझल्ट पाहिले कांद्याला आलेले. का भूमी अमृत खत काय आहे, भूमी चार्जर लिक्विड काय आहे आणि कशा पद्धतीनं काम करते आणि शेतकऱ्यांना कसं परवडतंय, खर्च किती लागतोय. तर त्या माध्यमातून आबांनी एक माझ्याकडे सुरुवातीला पिकअपची एक ऑर्डर टाकली होती आणि त्या माध्यमातून आबांनी दिलं आणि त्या माध्यमातून इथं खाली सगळं सुरुवात झाली. आता मी प्रामुख्याने मगाशी विचारलं एक शेतकरी बंधूंना, इकडे प्रामुख्याने कोणतं पीक घेतलं जातं. तर इकडे प्रामुख्याने कांदा हे पीक जास्त मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आता मी तेवढ्या एका टॉपिकवरच बोलणार आहे, म्हणजे त्या कांदा पिकावरच बोलणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरणार्थ आपण काम करतोय तिथे सगळं मातीवरच करतोय. म्हणजे पूर्वीपासून जर बोलायचं झालं तर आपले पूर्वज जे आहे किंवा जे जुने लोक आहे ते पहिल्यापासून एक पारंपरिक शेती करायचे. म्हणजे कसे करायचे, म्हणजे जनरली मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी काय असं लई मोठे घरातला वगैरे असं काही नाही. ट्रॅडिशनल शेती म्हणजे काय, म्हणजे समजा ज्वारी वगैरे बाजरी वगैरे पेरून द्यायचे आणि वरून पाऊस पडायचा. त्याला काही युरिया वगैरे 10-26, 24 असा काही प्रकार नव्हता. पण ट्रॅडिशनल म्हणजे काय, हे आपल्या घरी शेणखत वगैरे जे राहायचं ते शेणखत वगैरे आपण टाकून ते पीक चांगल्या प्रकारे यायचं. आता आपण जे भूमी अमृत खत आणि भूमी चार्जर लिक्विड आणि रूट केअर जे काढले ते कशासाठी काढले, ते मातीचा सेंद्रिय कर्ब कसा मोठ्या प्रमाणात वाढला जाईल हे बऱ्याचशा शेतकऱ्याला माहितच नाही. पण मानसिकता काय आहे पहा तुम्ही. जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर वाढला तर तुमचं पीक पण चांगलं येणार आहे, तुमची माती पण चांगली होणार आहे. आमच्या शिर्डीपासनं राहुरी म्हणून गाव आहे आणि मीनाताई पाटील म्हणून जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत. डाळिंब पीक घेतात त्यांनी मला एक दिवस व्हिजिटला बोलवलं आणि मला म्हणे, सर ह्या जमिनीमध्ये काहीच आहे ना, त्याचं कारण काय. म्हणलं मॅडम तुम्ही एक काम करा, एकदा ताक पेरा, ताक पेरून तो गाडून द्या, त्याच्यातून CN रेशो आणि जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढून जाईल. त्यांनी माझ्या सल्ल्यानुसार तो केला, पण तरी पण जेवढं पाहिजे तेवढं ती काय साथ द्यायना. मग त्यांना मी पाठीमागची सगळी पार्श्वभूमी विचारली, काय केलं. तर ते म्हणे आम्ही आतापर्यंत जमिनीमध्ये सगळं 10-26, 24 हेच खत टाकत आलोय. जमिनीमध्ये 1% सुद्धा सेंद्रिय कर्ब राहिला नाही. साधा आणि सिंपल तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं, तुमच्या आजूबाजूला सगळे डोंगर आहेत पहा. डोंगरातलं तुम्ही आम्ही जर बाहेर गेलो तर परीक्षण करत असतो. डोंगरा ठिकाणी जर तुम्ही गेले आणि एखादं तुम्ही छोटस झाड पहा, त्या झाडावर कुठला रोगराई पडलेली असते का, बिलकुल नाही. त्याला कुठले स्प्रे असतात का, कुठंच काही असतं का, काहीच नसतं. त्याचं कारण असं आहे, त्याला जो पालापाचोळा जे नॅचरलरित्या जे पाणी आलेलं असतं, नॅचरलरित्या जो पालापाचोळा पडलेला असता तो मुळीला जातो आणि त्याच्यातून ते झाड ग्रो आणि डेव्हलप होऊन जातं. तुम्ही सहजरित्या उपटा ते झाड, ते सहजरित्या उपटून येतं. ते त्याला कुठलं फवारणी आहे का, त्याला कुठलं खत आहे का. पण आपल्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, आपल्या जमिनीला जे रासायनिक आणि युरियाचं जे जास्त प्रमाणात माध्यम वापरल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब राहिला नाही. त्याच्यामुळे मगाशी मी एक शेतकरी बांधवांनी विचारलं का, ते म्हणे इकडे आवरेज किती निघतं कांद्याला, तर ते म्हणे 100 क्विंटल सुद्धा निघत नाही. म्हणजे एकदम हास्यास्पद बाब आहे. त्याचं कारण असं आहे का तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बच नाही राहिला. मग आबांना मी तेच सांगतो आणि महाराष्ट्रभर, राज्यभर, देशभर हे सर्वत्र शेतकऱ्यांना तेच सांगतो. आता आपण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा काम करतोय, त्याचं कारण असं आहे का शेतकऱ्यांना आणि बाहेरच्या लोकांना ते पटतंय का जमिनीतला सेंद्रिय कर्ब जर वाढला तर तुमचं पीक चांगलं आहे, तर तुमची मातीची गुणवत्ता चांगली आहे, तर आवरेज वाढणार आहे. आता काम कसं करतोय पहा. आता आपण कांद्याचं एक कांदा पिकाचं एक उदाहरण घेऊया. आता एकरी मी आबांना सांगितलं आहे 7 ते 8 गोण्या भूमी अमृतच्या तुम्ही शेतकऱ्यांना टाकायला सांगा. त्याच्यामध्ये ग्रीन महाराष्ट्र म्हणून दाणेदार आहे, ती एक बॅग घ्यायला लावा. खर्च पहा तुम्ही म्हणसान सर खर्च कुठं जातो, आणि तुम्ही जर म्हटलं ना सर आम्हाला स्टॅम्पवर लिहून द्या, मी स्टॅम्पवर लिहून देईन. इतके सुंदर रिझल्ट आहे. आज रोजी सुरुवात केली 200 गोण्यावरून, त्या 200 गोण्या सेल व्हायला दीड महिना लागला. एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज रोजी साईबाबांच्या कृपेने आम्हाला रोज 5 ते 6 हजार बॅग रोज लागतात. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांपर्यंत हळूहळू गेलो. शेतकऱ्यांना माहित राहत नाही हे भूमी अमृत खत काय आहे, भूमी चार्जर लिक्विड काय आहे, रूट केअर काय आहे. मग कांद्याला बेसल डोस टाकताना काय सांगतो का तुम्ही 7 ते 8 भूमी अमृतच्या बॅग घ्या, त्याच्यामध्ये एक बॅग ग्रीन महाराष्ट्र दाणेदार घ्या, त्याच्यामध्ये आपल्याकडे गुळाची पावडर भेटते पहा,
एकरी 10 किलो घ्या. म्हणजे ऑर्गॅनिक रित्या जो कॅल्शियम पाहिजे मातीला आणि जमिनीला तो गुळाच्या पावडरच्या माध्यमातून मिळून जातो. आता तर अजून एक तुम्हाला याच्या पुढचं एक सांगेल, आपण कंटिन्यू करू हे विषय. खत जर तुम्हाला भूमी अमृत जर चेक करायचं असेल, कोणतंही खत असू दे, इव्हन ऑर्गॅनिक रित्यामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्या कंपन्या भरपूर मार्केटमध्ये आहेत. पण आपलं जे क्वालिटी खत आहे हे कशावरून ओळखायचं? तर तुम्हाला जर घरी प्रयोग करून जर पाहायचा असेल, आपल्या खतामध्ये तंबाखू डस्ट आहे, आपल्या खतामध्ये निंबोळी पेंड आहे, आपण 7 ते 8 बॅक्टेरिया आपण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मग हे कसं ओळखायचं? माझा युट्यूबला पण व्हिडिओ आहे, भूमी चार्जर टेक्नॉलॉजी नावाने युट्यूबला चॅनल पण आहे आपलं, तुम्ही त्याच्यावर पण पाहू शकता. आता तुम्हाला जर खत जर चेक करायचं जर असेल ना, एक बकेट पाणी घ्या घरी. तुम्ही 7-8 एक एकराचा आबाकडून डोस घेतला भूमी अमृत खताचा कांद्यासाठी. आता भरपूर शेतकरी आहेत त्यांनी वापरलेला आहे, त्यांच्या मागणी आग्रह खातर आपण जास्त ताकद लावली, त्यांना सुंदर रिझल्ट आलेले आहे. त्या याच्यावरच आपल्याला आज एवढं मोठं दुकान आपल्याला टाकण्याची आपण संधी आली आणि इकडे काम करण्याची पण संधी आली आहे. मग कसं करताची एक गोणी घ्या, त्याच्यामध्ये एक बकेट घ्या, एक बकेट भर पाणी घ्या. गोणी फोडल्यानंतर 1-2-3 वंजूळ त्याच्यामध्ये खत टाका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे खत ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, म्हणजे याच्यात ते सगळे घटक मिक्स आहेत की नाही. मग याच्यातून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात अशी येते का जर त्याच्यामध्ये माती जर असेल तर ती तळाला जाऊन बसेल पाण्यामध्ये, आणि जर त्याच्यामध्ये काही जर मळी वगैरे जर एखाद्या कंपनी जर मिक्स केली असेल तर ती पाण्यावर तरंगल. तुम्ही आपलं खत टाका, दुसऱ्या 2 मिनिटात लगेच ते लिक्विड तयार होऊन जाते. एवढं सुंदर खत आहे. म्हणजे 7-8 गोण्या भूमी अमृतच्या घ्या, त्याच्यामध्ये ग्रीन महाराष्ट्र दाणेदार म्हणून आहे, ते एक गोणी जरी घेतली तरी पुष्कळ आहे दाणेदारची. दाणेदारचा पण आपला व्हिडिओ आहे. माझ्या अंदाजे 1-1.5 मिनिटात डिझॉल्व्ह होऊन जाते दाणेदार. फॉस्फरसचं जे प्रमाण पाहिजे ते प्रमाण त्याच्यामध्ये योग्यरित्या आहे. आता त्याच्यानंतर मग गुळाची पावडर घ्यायला लागतो, जेणेकरून त्याच्यामध्ये कॅल्शियम जे पाहिजे मातीला आणि पिकाला तो ऑर्गॅनिक रित्या मिळून जातो. म्हणजे तुम्हाला बाहेरचा खर्च करायची गरज पडत नाही. म्हणजे 10 किलो जर गुळ घेतला तर माझ्या अंदाजे 500 रुपयापर्यंत 10 किलो गुळाची पावडर येऊन जाते. हे सगळं जर एक जीव जर केलं, त्याच्यामध्ये हा रूट केअर नावाने आपला प्रोडक्ट आहे, त्याच्यात मायक्रोरायझा प्लस ह्युमिक आहे. मायक्रोरायझा प्लस ह्युमिक म्हणजे पांढरी मुळी आणि खताला. मी तुम्हाला एक इथं पण परत थांबतो. ज्या वेळेस आपण कांदे लावतो पहा, एक तर इकडे कोरड्यात लावतात का ओल्यात लावतात? कोरड्यात लावतात तर अति उत्तम. मी कुठं गेलो, सोलापूरला का त्या भागात गेलो होतो, टेंभुर्णी म्हणून गाव आहे पंढरपूरच्या अलीकडे. तर तिथल्या एका शेतकऱ्यांकडे गेलो, ते कांदा लागवड करत होते. कांदा लागवड करता करता म्हटलं सर काय करताय तुम्ही? तर ते म्हणजे कांदा लागवड करतोय, पण ते ओल्यात करत होते. आता ज्या लेडीज वगैरे जे कामगार असतात लावणी करायला हे करायला, ते कांदा धरल्यानंतर ते असं ओल्यामध्येच असं मधून दुमडतात, आणि दुमडल्यानंतरच ते जी पुढे चालून साईज व्हायची, जी आपण पुढे चालून म्हणतो करपा येतो, पुढे चालून त्याचे जे काही व्हायरस येतात, त्याचं कारणच असं आहे की कोरड्यात लावण्याचे फायदे असे आहे तर ते जसंच तसंच रोप ठेवला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्ही माती लावून जे हे करताय तर त्याच्यानंतर पाणी जर दिलं तर ते जसंच नाही होतं. पण त्याला जर योग्य पोषण जर असेल, म्हणजे मी रूट केअरचं असं सांगत होतो तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही खत टाकताय, मी जे सांगितलं ते भूमी अमृत, रूट केअर, ग्रीन महाराष्ट्र दाणेदार, गुळाची पावडर सगळं एकजीव करून तुम्ही सरीमध्ये टाकून देताय. आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी देताय तर पाणी दिल्यानंतर त्याची मुळी एवढी एवढीच राहते, खाली जास्तीत जास्त एवढी मुळी राहते. पण ते पाणी दिल्यानंतर ते खत आणि पाणी सगळं खाली जाऊन बसतं. मग आपण उदाहरण रिझल्ट नाही आला, व्यवस्थित नाही झालं, मग त्याच्यासाठी खतामध्ये हे 1 किलो पॉकेट मिक्स करायला लावतो, जेणेकरून खताला ते अपटेक करतं, उचलून धरतं आणि फास्ट रिझल्ट येऊन जातो. बरं असं आहे का कांद्याला जास्त खर्च केला म्हणजे 1 चे 2 होतात? बिलकुल नाही. कांद्याला म्हणजे एक पिकाचंच तुमच्याकडल्या भागातलं उदाहरण सांगायचं झालं, एका कांद्याला एकच येतो, फक्त त्याची टिकवण क्षमता चांगली पाहिजे. हजारो उदाहरणं आहेत माझ्याकडे युट्यूबला, मी लाईव्ह शेतकऱ्यांचं पाहतोय का कांदा सर तुमच्या खतं वापरल्यानंतर सडत नाही, टिकतो, खराब होत नाही, आणि सगळ्यात महत्वाचं जे अवरेज पाहिजे ते अवरेज निघून जातं. आणि खर्च किती झाला, आता तुमच्याकडे किती खर्च करता मला माहित नाही, पण त्याच्या अगोदरची एक मानसिकता सांगतो. रासायनिक कडे वळण्याचा कल कसा आहे, मी मत सांगतो का सर, जमीन पहिले शेतकरी जे आहेत, आता आमचे जुने आपण जुने लोक जे आहेत ते 2 बैलांनीच नांगरणी करायचे. तुम्ही अजून पहा, म्हणजे जे ट्रॅडिशनल बोलणं आहे, जे आठवतंय ते तुमच्या समोर मांडतोय. 2 बैलांनीच नांगरणी करायची का त्यावेळेस जमीन एकदम सोप्या होत्या, त्याच्यात गांडोळाची संख्या चांगली होती, एकदम म्हणजे भुसभुशीत जमीन होती. त्याला काही जास्त कष्ट करायची गरज नव्हती. 2 बैलावर नांगरणी व्हायची, 2 चे 4 बैलावर आले म्हणजे जमीन कडकडा होत चालली. जसं लोकांचा फास्ट युग चाललं, तंत्रज्ञानाकडे जास्त वळत गेले,
लोक युरिया 10-26 पोटॅश हे असं केमिकल रासायनिक वापरायला लागले, त्याच्यामुळे जमिनी कडक होत चालल्या. आता पहा तुम्ही, ट्रॅक्टर लावा लागतोय जमिनीमध्ये तेव्हा ती नांगरट निघते. त्याचं कारण काय आहे? तुम्ही पाठीमागची पार्श्वभूमी जर पाहिली तर आपले आई वडील 2 बैलाचे याच्यावर नांगरणी करायचे, आता ट्रॅक्टर आणले. त्याचं कारण हे का जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बच राहिला नाही, सगळ्या जमिनी कडक होत चालल्या. त्याच्यामुळे जमिनीला भुसभुशीत होण्यासाठी, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण मी पहिल्यापासून हेच ठरवलं, आपण काय स्प्रेवर वगैरे कुठेही काम करत नाही. फक्त जमिनीला पोषण काय पाहिजे, पिकाला काय पोषण पाहिजे, याच्यावर आपण पूर्णपणे आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना हे आपण भूमी चार्जर खत असेल, भूमी चार्जर लिक्विड असेल, रूट केअर असेल, ग्रीन मार्क दाणेदार असेल, हे जे 4-5 प्रोडक्ट आहेत हे सगळे पोषणावरतीच देतोय. मग हे सगळे एकजीव केल्यानंतर, खत टाकून झाल्यानंतर, मग ज्या वेळेस तुम्हाला आंबोणी असेल, ज्यावेळेस तुम्हाला 3रं-4थं पाणी असेल, त्यावेळेस सोडायला लावतो, लिक्विड सोडायला लावतो. कसं सोडायला लावतो? मग शेतकऱ्याला सांगतो की सर तुम्ही एकरी 200 लिटर पाणी करा. त्या 200 लिटर पाण्याला हे भूमी चार्जर जे लिक्विड आहे याच्यामध्ये कार्बन आहे, इन्झाईम लिक्विड म्हणून आहे. इन्झाईम लिक्विड असं आहे की ते मनुष्य पेला तरी चालतो. तुम्ही गुगलला, युट्यूबला सर्च करून बघा, हे त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तुम्ही कुठेही लॅब टेस्ट करू शकता. सगळ्यात जास्त याच्यात आता भरपूर कंपन्या अशा आहेत का त्या सांगतात का याच्यामध्ये कार्बन एवढा आहे, पण आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. 40 ते 50% कार्बन याच्यात टाकलं आहे. कार्बन टाकल्यामुळे जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब वाढायचा आहे तो फास्ट प्रमाणात खताच्या आणि याच्या माध्यमातून वाढला जातो. आता युट्यूबचं एक माध्यम आहे, हे कंटिन्यू करतो मी. युट्यूबचं एक असं माध्यम आहे का जे शेतकऱ्यांनी वापरले, सरांनी आपलं भूमी अमृत खत वापरले, भूमी चार्जर लिक्विड वापरले आणि थोड्या प्रमाणात करपा आला, व्हायरस आलाय, काहीतरी आलंय, थ्रिप्स आलाय, आणि त्यावेळेस कंट्रोलसाठी तुम्हाला कुठेतरी केमिकल रासायनिकची थोड्या प्रमाणात मात्रा घ्यावा लागते. जसं बोलले शेतकरी तसं त्या पद्धतीने युट्यूबला घेतात आपण व्हिडिओ. पण बऱ्याचशा मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहे का ते शेड्यूल देतात. पण मी तुम्हाला ह्या माध्यमातून सगळ्यात जागृत शेतकऱ्याला सांगेल, शेड्यूल हे कोणत्याही पिकासाठी नसतं. इव्हन द्राक्षे असो, तुमचं कांदा पीक असो, डाळिंब असो, कुठलाही पिकाला शेड्यूल कोणत्याही कंपनीचं नसतं. बायर, सिजंटा सारख्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या ह्या सुद्धा शेड्यूल देत नाहीये. त्याचं कारण असं आहे, परिस्थितीनुसार झाडाच्या आणि हवामानाच्या त्याच्यानुसार तुम्हाला झाडाला स्प्रे घ्यावा लागत असतात, त्याच्यानुसार तुम्हाला खत टाकावं लागत असतं, त्याच्यानुसार तुम्हाला व्यवस्थापन करावं लागत असतं. पण आपण काय करतो, आपण पाहतो युट्यूबचे व्हिडिओ आणि त्या युट्यूबच्या व्हिडिओमधून अरे बापरे काय सुंदर व्हिडिओ प्लॉट आहे, काय कांद्याचा भारी प्लॉट आहे, काय डाळिंबाचा प्लॉट आहे. आता तुम्हाला युट्यूबचे सगळे जागृत शेतकरी आहेत, सगळे तुम्ही वडीलधारी आहेत. मी आमच्या घरच्याला म्हणत असतो, आमच्या मॅडमला, म्हणजे आमचे एक विनोदी विषय आहे. घरचे म्हणत असतात अरे आता आपण मला एक मुलगी आहे, घरचे म्हणत असतात आता आपण एक बाळ होण्यासाठी आपण हे करूया. तर घरचे युट्यूबला, मी गेलो घरी, अरे काय पाहते रे, ते युट्यूबला पाहते मी, बाळ कोणत्या कसं ठेवायचं, काय ठेवायचं. असं राहतं का? युट्यूब बघून मुलं होतात का? तसं फेसबुक आणि युट्यूब बघून शेती होत. तुम्ही प्रॅक्टिकल हे बोलले पाहिजे, सर बोलले पाहिजे, अरे मी भूमी अमृत खत, भूमी चार्जर लिक्विड कांद्याला वापरले, अन्य पिकाला वापरले आणि त्याचा रिझल्ट मला खूप सुंदर आलाय. ही सत्यता आहे. पण आजकाल मार्केटमध्ये अशा भरपूर कंपन्या आहेत का त्या शेड्यूल देतात. पूर्ण शेड्यूल हे कशासाठी देतात का त्या कंपन्याचा सेल होण्यासाठी, त्यांचे प्रोडक्ट सेल होण्यासाठी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एवढी गोष्ट प्रामुख्याने तुमच्या स्मरणात ठेवली पाहिजे का कोणतेही प्रोडक्ट आपण वापरतोय, आता आबावर तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे, तो भाग नगण्य. शेतकऱ्यांनी वापरले तो, पण त्यांनी वापरला, त्यांनी त्यांचा अनुभव ते सांगणारच आहेत. पण सगळ्यात महत्वाचं मी ह्याच माध्यमातून सांगणार की युट्यूब बघून आणि फेसबुक बघून जेवढी शेती सोपी वाटते, जेवढं आपण रोज चित्र बघतो तेवढं बिलकुल सोपं नाही. पण साईबाबांना स्मरून सांगेल, 4 ते 5 वर्षापासून आपण या मार्केटमध्ये आहोत. सर जर म्हटले मी 10-26च घेतलेलं आहे भूमी अमृतमध्ये, तर तसंच आपण जसं तसं घेतलेलं आहे, जेणेकरून शेतकरी फसला जाऊन. शेतकऱ्यांनी जर तो पूर्ण व्हिडिओ पाहिला तर शेतकऱ्याला लक्षात आलं पाहिजे का मी भूमी अमृतच्या बॅग किती वापरले आहे, भूमी चार्जर लिक्विड किती सोडलेलं आहे, आणि 10-26 किती घेतलं, 24-24 किती घेतलेलं आहे. पण हे झालं प्रसार माध्यमाचं लक्षण. दुसरी गोष्ट, मानसिकता अशी आहे शेतकऱ्यांची, ऑर्गॅनिक कडे वळण्याची. मग सांगतो का सर सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, त्याच्यातून तुमची जमिनीची सुपीकता वाढते, पिकाची क्वालिटी वाढते, अवरेज वाढते. हे तुम्हाला मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो. तुम्ही आमचं भूमी अमृत खत आणि भूमी चार्जर लिक्विड जर वापरलं, योग्य जर पद्धतीने जर गेले, तर 100% 200 क्विंटल अवरेज कांद्यामध्ये निघणार, म्हणजे निघणार हा माझा शब्द आहे. पण त्याच्या अगोदरची मानसिकता अशी आहे शेतकऱ्यांची, केमिकल रासायनिक जे दुकानदार आहेत हे काय करतात, आता भरपूर मी पाहतोय मार्केटमध्ये, हे उधारी लिहून देतात.
आणि तुम्हाला ह्या माध्यमातून सांगाल, माझा अनुभव सांगतो रोजचा मार्केटमध्ये. मी जवळपास 5 ते 7 देशामध्ये बाहेरून अभ्यास करून पाहिलं का तिकडच्या शेतकऱ्यांचं काय राहतंय, आपले शेतकरी कोणत्या मानसिकतेमध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्या शेतकऱ्याची मानसिकता ही आहे का उधार मिळते, आणि उधार मिळते. अरे 10-26च्या 2 गोण्या 2,000 रुपयाला काहीतरी मी काल ऐकले, 2200-2300 रुपयाला एक 50 किलोची गोणी आणताय आणि तुम्ही ती पूर्ण 1 एकराला टाकताय. कसं शक्य आहे? 1 एकराला 50 किलोने काय होणार आहे, 100 किलोने काय होणार आहे, 150 किलोने काय होणार आहे. आणि ते पूर्ण केमिकल, ते केमिकलच नाही आहे त्याचं शेवटी. आणि ते तुम्ही जमिनीला खाऊ घालताय. त्याचं कारण असं आहे, 90% कारण असं आहे, फक्त तुमचा दुकानदाराकडे खाता आहे आणि तो तुम्हाला उधार लिहून देतोय. मग काही लिहून देतोय, काय देतोय तुम्हाला माहित नाही. कांद्यावर रोग आलाय, अरे बाबा जा ही घेऊन. तुमची मानसिकता हीच आहे तर तुम्हाला आता पैसे द्यायचे नाहीत. आणि तुम्हाला हे एक सांगतो मी, माझा अनुभव सांगतो का उधारीना रिझल्ट येत नाही. तुमचा कांद्याचा समजा फॉर एक्झाम्पल आपण एक पकडूया, 10,000 रुपये तुम्हाला कांद्याचे झाले आणि शेतकऱ्याचं आज आबाकडे पाहता किंवा आमच्याकडे पाहता, मी एवढे लांबून आलो किंवा कंपनीचे आमचे प्रोडक्ट आहेत, तुमची एक मानसिकता काय राहते, अरे आपल्याला कोणातरी देणदारी आहे, मुलीचं लग्न आहे, कोणीतरी पैसे देणं आहे, हे याच्यातून अवरेज मधून याच्यातून आपले पैसे फिटले पाहिजे. ही मानसिकता कंपन्यांची नाहीये इथं. तुम्हाला सांगतो, फक्त तुमच्याकडं तुम्ही समजा एक 10,000 रुपयाचं खत नेलेलं आहे, तो ते माणूस समोर तुम्हाला लिहूनच देणार आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला ती कांदे किती होतात तेवढे निघत पण नाही तुमचे, मग तुम्ही कर्जबाजारी होऊन जाता. कर्जबाजारी होण्याचं कारणच हे आहे शेतकऱ्याचं, का तुम्हाला ते उधारीमुळे लक्षातच येत नाहीये. अवरेज किती निघालंय, दुकानदाराला किती पैसे द्यायचे, हे त्याच्यामुळे प्रामुख्याने लक्षात घ्या. जे पोषण दिलेलं आहे, पोषणावर काम करा. 1 नंबर. कांदाच नाही, इव्हन कोणतंही पीक असू द्या. मग ज्यावेळेस आपण खत टाकलेलं असतं, पाणी दिलेलं असतं, त्यावेळेस 200 लिटर पाण्याला आपण भूमी चार्जर लिक्विड हे 2 लिटर सोडायला लावतो, 1 लिटर सायझर सोडायला लावतो. ऑर्गॅनिक रित्या मध्ये जसं पहिला गुळ टाकलेला आहे, परत त्याच्यामध्ये गुळ आणि दही परत त्याच्यामध्ये घ्यायला लावतो. आपल्या शरीराला जर थंड जर काय चालत असेल किंवा मातीला जर बॅक्टेरियामधून जर काय चालत असेल तर ते ताक चालतं, हे लक्षात घ्या. मग 200 लिटर पाण्याला 2.5 लिटर भूमी चार्जर टाकायला लावतो, 1 लिटर सायझर टाकायला लावतो, त्याच्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 किलो दही घ्यायला लावतो. सगळं एकजीव करायला लावतो. तुम्ही जे पाटपाण्याने पाणी देतात त्या पाटपाण्याने सोडून द्यायला लावतो. असं 2-3 वेळेस जर केलं तर मला असं वाटतंय 12,000 ते 13,000 रुपये फक्त खर्च येतोय संपूर्ण भूमी चार्जर लिक्विडचा, खताचा, सर्व. आणि तुमचं अवरेज सुद्धा एवढं सुंदर निघतं, त्याचं नाव ते नाव. याच्या पलीकडे दुसरा खर्च करायची गरज पडत नाही. आता हाच अनुभव आमचा महाराष्ट्रभर आहे, इतर राज्यात पण आहे. हॉर्टिकल्चरमध्ये पण आपण फळबागेमध्ये पण काम करतो. तर सर्व शेतकऱ्यांना हेच सांगणं असतं का तुम्ही जमिनीला जेवढी ताकद पाहिजे, जमिनीचा जेवढा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं, पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित जर केलं, तर मला असं वाटतं तुमचं पीक पण चांगलं येते आणि तुम्हाला त्या माध्यमातून एक प्रकारे चांगलं समाधान पण मिळतंय. हाच माझा रोजचा अनुभव आहे. म्हणजे आबांकडे मी पहिल्यांदाच आलोय. आबांनी माझ्याकडे आतापर्यंत 4-5 ऑर्डर टाकले वाटतं कंपनीकडून, खताचे असतील, लिक्विडचे असतील. का शेतकऱ्यांचा पण तुमचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतोय तो कंटिन्यू असाच राहू द्या. पण सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं कुठेही तुम्ही जर खर्च करताय तर तुम्हाला त्याच्या बदला 100% मिळणार, हेच तुम्हाला इथं आल्यानंतर एवढीच ग्वाही देतो. गुन्ह्याची किंमत सांगून द्या साहेब. आणि तुम्ही म्हणजे आता माझी तुमची पहिल्यांदा भेट झाली. मला पहिल्यांदा असं वाटत होतं की हा दुसऱ्याच्या दुकानात कामाला होता अक्षरशः कालपर्यंत. आज बंद केलं समजा दुकान. आणि त्याने पहिल्यांदा 300 बॅगांसाठी आम्ही दुसरीकडून पैसे उचलून तुम्हाला टाकले. बरोबर. तुम्ही फोन बी उचलत नव्हते, बॅगा बी पाठवत नव्हते. मी म्हटलं आपले पैसे गेले, काही खरं नाही. मार्केटमध्ये असे फसवे आहेत, म्हणजे एक खरोखर किस्सा अगदी. आणि मी स्वतः माझ्या प्लॉटला वापरल्याशिवाय लोकांना देत नाही. खरोखर रिपोर्ट बघा, आता आमची बावले साहेबांची आमची जुनी ओळख आहे साहेबांची. बरोबर. पण म्हटलं मग म्हणजे साहेब फोन बी उचलत नाही, मग तुम्हाला मी डायरेक्ट ग्रुपला टाकली. मला कांद्याला मिरचीला स्वतःला लागतंय म्हटलं साहेब टाकत नाही. मग ते तुम्ही गाडी पाठवली, दिंडोरीवरून इकडे आली. बरोबर. आणि गोणीची खरोखर किंमत विक्री काय आहे सगळ्यांना, म्हणजे मी कोणाला फसवतो काय असं बी नको आहे. 50 किलो आणि हे एक सांगत राहिलं, खरंच एक असं माध्यम आहे का ना नफा ना तोटा देतो आम्हाला. आबापर्यंत येऊस तर मी जे प्रामाणिक आहे, आता आम्हाला सांगितलं तुम्हाला 5-6 हजार बॅग, आम्हाला 2-3 लाख रुपये रोजचे 5-6 हजार बॅग जात असेल तर आम्हाला 50-60 रुपये कंपनीला राहतात. म्हणजे ना नफा ना तोट्यावर आम्ही ती बॅग देतोय. 50 किलोची किंमत आहे 550 रुपये. 50 किलोची दाणेदारीची किंमत आता आम्ही वाढत चाललेली आहे सध्या, कारण की प्लास्टिकचे रेट खूप वाढले आहेत. 50 किलोची दाणेदारीची किंमत 700 रुपये आहे. 50 किलोची म्हणजे 50 किलोची ही ग्रीन महाराष्ट्र 700 रुपये. आणि ती पोटॅची ती 700 रुपये, ती पण 700 आणि ही 550 रुपये. ही 750. नाही बरोबर लावले होते, मग तिचे वाढवून दिले होते त्याने.
नाही नाही, आता हे का बरं कोण किती फूट करताय अच्छा. हे जे आता आपली कळवणला आपण तुम्ही कारण आपण मी- एक याच्यावर एक व्हिडिओ घेऊ. देवळ्याला दुसऱ्याला दिली जाईल. आता मागच्या वर्षी नव्हतं काम करत ना, मी मागच्या वर्षी आणलेलं होतं ना ते ग्रीन महाराष्ट्र अच्छा. आणि पोटॅश पण आणलेलं होतं. अच्छा, ह्या वर्षी आता रेट हे का बरं सांगतोय साहेबांना की साहेबांना वाटायला नको की ज्या माणसाकडे मी डीलरशिप दिली हे बघा साहेब, नाडतो त्याला पण लोकांना पाच- चुकीचं काम नाही, होतं नाही. काय ते पण समजलं. बरोबर आहे. हा, आलं का अगदी, लक्षात? अगदी, हा. आणि माझ्या काही नातेवाईक आहेत, काही शेतकरी बांधव आहेत, त्यांना पण वाटायला नको की आबा आपल्याला फसवतो काय नाही नाही रिअल जे आहे नाही, जे आहे ते सगळं आणि मी एकत्र स्वतः नियम माझ्या आहे. 10 वर्षापासून या शेतात शेणखत अजिबात नाही. मक्याला टाकलं होतं आपण एकरी एका पिशवीला 2-2 बॅगा लावल्या होत्या. मका एकदम खराब होता आमच्या आकारापेक्षा 14 फूट उंचीला होता आणि लहान भाऊंचा मशीनचा गोठा आहे, तो मूर घातला तिला आपण जवळजवळ 40-45 टन त्याचं ॲव्हरेज. उंची काळोखी इतकी जबरदस्त होती. रिझल्ट छान आणि आहे. आपण फक्त- टोमॅटोला यांना टोमॅटो दिले आमचे फक्त अभूमी अमृतच्या बॅगा वापरलेल्या 6. आपण इथं रस्त्याला प्लॉट आहे, पाण्यासारखा प्लॉट. आणि आपण एकच आणि जागा आता होतो. तुमचं बोलणं झाल्यानंतर थोडंसं राजूभाऊ बोलतील. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. राजूभाऊ थोडंसं बोला. धन्यवाद साहेब. आपण केलेल्या मनोगताबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही तुमची अक्षरशः खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघत होतो. भूमी अमृत हे खत आम्ही वापरतो, पण मालक आम्हाला बघायला मिळाला नव्हता. याची डोळा याची ती हे आज बघायला मिळाली. बरोबर. आणि ती आतुरता अशी होती, समजा ग्रामीण भागामध्ये आता काय आहे, त्यांच्याकडे बघून माझा लंगोटी आहे. आम्ही पहिली ते 10वी आम्ही बरोबर होतो. त्यांच्याकडे पाहून एक मला मन लक्षात आली, मोडला असलेला संसार तरी मोडला नाही पाठीचा कणा. मोडला असलेला संसार तरी मोडला नाही पाठीचा कणा. आपल्यासारख्यांनी फक्त त्यांच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणायची गरज आज आपल्याला आहे साहेब. सगळ्या शेतकऱ्यांचा अतोनात विश्वास त्यांनी जिंकलेला आहे. माझ्यासारख्या असे हजारो शेतकरी आहेत की त्यांच्यावर ते 100% विश्वास ठेवून शेती करत आहेत. मग आमचा मूळ व्यवसाय जरी शेती असेल, आता त्यांचं आम्हाला 5-1 वर्षापासून चांगलं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. हा 10 वर्षापासून चालत असलेला अभ्यास होता की आमचा त्यांना आग्रह होता की तुम्ही स्वतःचं दुकान चालू करा. परंतु हा माणूस ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. का नव्हता? की सगळं नाटक करता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही, भांडवलचं सोंग आणता येत नाही सर. 5 वर्षापासून चालत असं होतं. 2 वर्ष झाले, 2 वर्षापासून भाषा आम्ही ते मामाचे चिरंजीव मी आत्याच आहे. मी त्यांना आग्रह होता आमचा, सगळे शेतकरी सांगायचे की दुसरीकडून कुठेतरी आम्हाला आणण्यापेक्षा तिथं व्यवस्था होईल, आम्ही चांगल्या पद्धतीनं आमचं सहकार्य राहील तुम्हाला, तुम्ही दुकान टाकत होत. आणि काय होतं साहेब, स्वतः शिवशानपण 27 शिवशानपण नाही. बरं कधीतरी त्यांनी आम्हाला औषध देऊन दिलं, दुकानदाराकडे गेलो. आता तुम्ही राग म्हणू नका, सगळ्या दुकानदार कंपनीवाल्यांनी कोणी बी आणि बोखंडी बसा शेतकरीचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे. काय परिस्थिती ये नाही घेऊन जा. अरे पण बाबा जे डॉक्टरने लिहून दिलं ते दे ना, त्याच्या मोबदल्यात दुसरं देऊच नको ना. नाही तुझ्याकडे नाही सांग दुसरं. परंतु ते आलेला तो बकरा सोडतच नाही, कापायची तयारी असते. हा प्रकार करत असताना सगळ्या शेतकऱ्यांची एक मानसिकता डवळून गेली सर. आता आपलं भूमी अमृतची टमाट्याला एकदम छोटा प्लॉट आहे माझा. त्या छोट्या जागेवर काय करायचं हे डोकं चालत नव्हतं. त्यांनी सांगितलं टमाटे लावा. 900 झाड आहेत त्यात साहेब, फक्त टमाट्याची किती 900 झाड आहेत. 900 झाडांसाठी एकच बॅग लावलेली, दुसरा कवडीचं काहीच खाद्य टाकलेलं नाही. कारण प्लॉटच एवढा छोटा आहे, त्याला आणायचं काय आणि टाकायचं काय ते काही डोकं काम देत नव्हतं. परंतु कालचाच सांगतो, कालच आम्ही सटार मार्केटला टमाटे घेऊन गेलो. माझ्याबरोबर आमचेच मामे भाऊ होते, त्यांचे 9 कॅरेट होते. एकच बियाणं एकाच व्हरायटीतून आणलं, एकच व्हरायटी बरोबरच लावलं, कालही बरोबरच तोडलं. त्यांचा गेला 295 रुपये कॅरेट, आपलं गेलं 425 रुपये कॅरेट. एवढा मोठा फरक आहे. म्हणजे रात्री मोरेनगरला सठलेला टमाटे विकून आलो. परिस्थिती अशी आहे, आमचे लंगटीआर आहेत, तुम्हाला बऱ्याच वेळा कॉल केला त्यांनी. मी कळकळून हात जोडून विनंती करतो की बाकीच्यांकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, परंतु या माणसाला सावतारच्या लेकरासारखी वागणूक देऊ नका. एक पोटाच्या लेकरासारखी वागणूक द्या. जरी जी ऑर्डर आली ती लवकरात लवकर पोच करायचा प्रयत्न करा. तुमच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं, कारण तुम्ही नसताना तुमच्या गैरहजेरीत आमच्याकडे बरेच वेळा त्यांनी तुमच्याविषयी तुमचे गुणगान गायलेत माझ्याजवळ. तर आता प्रत्यक्षात आम्हालाही तुमची भेट झाली, म्हणजे आमचा विश्वास अजून दृढ झाला. 100% आता खूप मागणी वाढते आणि त्यांना बळकटी मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांनी, मी आई भगवतीच्या एकच प्रार्थना करेन की सगळ्यांनी जेवढं विशेष प्रेम दाखवतो तेवढं दाखवण्यापेक्षा असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आपण नुसतं म्हणतो काय होतं, स्वार्थापोटी आबा येई असा आबाच्या तसा, हे म्हणण्यात मजा नाही. आता कृतीत करून दाखवणं ही आपली जबाबदारी, नैतिक जबाबदारी आहे.
असं मला वाटतं. म्हणून सगळ्यांनी आई भगवती चरणी एकच प्रार्थना करेल की सगळ्यांना चांगलं यश मिळो. आमच्या आबा सोयरे यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं, कणकणीत राहावं, प्रत्येकाच्या प्लॉटवर जाण्याची त्यांची क्षमता वाढव आणि सगळ्यांना भरभरून उत्पादन चांगलं मिळो. आणि आमच्या आई भगवती चरणी एकच प्रार्थना करेल माझ्या भाच्याला चांगलं यश मिळो. एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 8-10 वर्षात दुकान टाकणं म्हणजे लोकांना फसवणं. आता भूमी चार्जर मध्ये मला जर 50 रुपये मिळतात तर माझी मानसिकता ज्या बॅगेमध्ये 500 रुपये मिळतात, 200 रुपये मिळतात, टॉनिक आता याच्यात काही मिळत नाही, मी दुसरं टॉनिक विकण्याचा प्रयत्न करेन, तिथं 1000 रुपये भेटतात. समजा मी लिहून घरी दिलं ना यांना, आबांनी बरोबर लिहून दिलं, पण माझं एवढं आहे का हे टॉनिक त्याच्यात टाका, कारण त्याच्यात 500 मिळतात. बरोबर. आणि म्हणून माझी दुकान टाकण्याची अजिबात मानसिकता नव्हती. का दुकान टाकणं म्हणजे लोकांना फसवणं असा माझा उद्देश होता. पण या भूमी चार्जरमुळे हे आपण स्वस्तात पण देतो आणि लोकांना खरोखर रिपोर्ट मिळतील त्या तयारीने, आणि दुसऱ्याच्या दुकानात काम करतो चिरंजीव आपला, तर स्वतःच होईल. 2-4 बॅगा विकल्या त्याचा रोज सुटेल. कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या ताब्यात राहण्यापेक्षा थोडंसं रस्त्याला आहे, जवळ आहे, नातेवाईक आहेत, सगळ्यांचं लक्ष राहील. अशा पद्धतीने आपण निर्णय घेतो. फक्त तुम्ही आमच्यावर लक्ष एवढंच ठेवा, वेळेवर मटेरियल द्या आणि थोडंफार सहकार्य करता आलं तर करा. पैसे पहिले ॲडव्हान्स घेता तुम्ही तर पाठवता, पण थोडं पण या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, आई भगवतीची कृपा सांगतो, तुमचा 1 रुपया सुद्धा बुडवणार नाही. मला एकच लाल आहे आणि मी सुद्धा ज्यांना दिल ना, आता समजा माझे जे घरचे नातेवाईक आहे यांचे पैसे माझ्या बँकेत आहे, तरी थोडंसं माझं अटकलेलं आहे तर ते भेटतील, बँकेत आहे. नाही, माझं शब्द काय आपण ना उद्या तुम्हाला इथं गाडी दिसत फक्त तर मला याचा समजा यांना दिल्या 5 गुणी, जर तुमची गाडी आली नाही तुमच्यामुळे माझं खोटं बोलायचं काम होतं, म्हणजे याची लिंक तुटते. तर माझ्या स्वतःला निम्म्या क्षेत्राला कांद्याचं रोप टाकलं गेलं, लावलं गेलं, लावलेल्या वाप्यांना मी बॅगा फेकल्या. त्या दिवशी नंतर दिंडोरी जी गाडी आली तिला असं झालं. त्याच्यामुळे तेवढं लक्ष द्या आणि सगळ्यांनी असंच प्रेम राहू द्या, लक्ष ठेवा, एवढी सगळ्यांना विनंती. बरं, ओके.